अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अधिक मास महात्म्य अध्याय 14वा। श्री गणेशाय नमः। श्री पांडुरंग रुक्मिणी रंगा मुनी मानस हृदय भृंगा नाम अनामातीत अभंगा नेई भंगा दुरिता ते। ऐका श्रोते सादर आता मागील कथा भाग निरुता अनुमोदन देऊनी तत्वता परिसा आता कथानक। ऋषी माझी शिरोमणी महाराज दुर्वास मुनी वासवा ते विचारुनी निघता झाला तात्कालिक 60 सहस्त्र ऋषींचा मेळा घेऊन पातला भूतळा मार्गी चालता तयाला विचार आठवला मानसी। दुर्वास विचारी निजमनी ते धन्य या त्रिभुवनी जे अर्पिती द्विजा अन्नदानी कृत्य तयाने पै सुफळ तयाचा जन्म पाही व्रत तपे दाने सर्वही तीर्थाटने आदी करूनही साधिले त्यांनी द्वादशी या अन्नदाने करुनी पाही सकळ सौभाग्य तो लाही तया ते कधी न घडे अपायी पापक्षय होय तेने कोटी पापे घडली तयासी तरी संहारी एक द्वादशी तया माझीही मळमासी विशेषी जाणीजे या ऐसिया पर्व काळाते जे करीत नाहीत दानाते अन्नदान न घडे जयाते धिक तयाते जन्मोनिया जन्मा येऊनी केले काही आचार विचार पाहिलाच नाही अन्नदान केलेच नाही पुण्यलेश नाही गाठीसी जरी झाला श्रीमान बरवा तरी काय करावे तयाचे गौरवा जो विन्मुख झाला केशवा तो काय जाळावा स्मशानी ते धन्य आचरती व्रताते अनुसरले अन्नाते तेची प्रिय केले भगवंते पापलेश तयाते नातळे म्हणून धन्य तो अंबरीश जो दाना माझी दानाधीश सकळ भूसुरा माझी ईश नसेल लवलेश पापाचा त्या ते छळावया पाही आम्ही जात सो लवलाही तया रक्षिता शेषशायी न चले नवाई आमची तेथे पुण्यवंत तो भूपती जान करू तयाचे दर्शन मग अग्रभागी जे कथन सुखे घरोनी घडोते ऐसी चित्ती विचारणा करोनी चालिला ऋषी राना त्वरे पावला नृप भुवना केली गर्जना समस्ती जय जयकारोचनी घोषे ऐकता नृप संतोषे अति उल्हासे निज मानसे सामोरा येथ नृप तया ते दंड प्राय लोटांगणी समजता ते नमुनी बद्धहस्ते प्रवर्ते स्तवनी मधुर वचनी आनंदे ते धन्य या संसारी नर ऐकता आनंदती द्विजवर अर्पिती पूजा प्रकार आणि अग्रहार द्विजाते भोजनाते इच्छिती पदार्थ वरी धन वस्त्र सहित तयावरी कृपाळू अनंत निवारी आघात निजांगे ब्राह्मण पातलिया निजग्रही भ्रूलतेसी ग्रंथी घालिती पाही म्हणती आमुचा हात रिकामा नाही परता होई भटभावा ऐसे जे ब्राह्मणाते धिकार असो तयाते तैसा नव्हे अंबरीश नृपनाथ परमभावार्थ विनवित म्हणत धन्य आजीचा पर्व काळ माझा भाग्योदय झाला सफळ घेऊनी समुदाय सकळ ग्रहा पातला न प्रार्थिता कोटी पर्व काळ एक वटले किंवा चंद्र सूर्य एक वटले तेची फल आजी लाधले दर्शन दिदले महाराजा बोलुनी ऐसी मधुरवाणी आसन दिदले समस्ता लागुनी पूजा प्रकार आणवुनी पुरस्कार पूजनी अनुसरला तव बोलता झाला ऋषी बोल पोटी दुधेचा असे बंबाळ येथे पूजा प्रकार न रुचे सकळ विश्वत सकळ गमताती कालची असे एकादशी अवघा वेळ उपवासी संधी साधून द्वादशी पातलो ठायासी तुझिया क्षुधा हे पापिनी दारुण सुचो नेदी संध्या स्नान पोटी पेटलिया जठरात्र अन्ना परांना नेनेची या लागी नृपनाथा वरिष्ठा समुदायासी बरवंटा अन्न ओगरी धर्मिष्ठा आणि कनाटा नवजावे 3 प्रहर जाहलिया निशी आम्ही जातसो स्नानासी विलंब नाही स्नान संध्येसी सत्वर माघारे येतसो ऐकोन ऋषीचे उत्तर मनी हर्षयुक्त नृपवर म्हणे कृत्य झालो फार केला उद्धार महाराजा आजी साधन द्वादशी मी लाधलो परम सुकृतेसी पार नाही माझ्या भाग्याशी समुदायासी पातलेती तरी स्वामींचे दये करून सकळ पदार्थ अनुकूल जाण
परी असे एक विज्ञापन कृपाघना परिसिजे माझा तवल अलोट नेम जो हरिहरा ते दुर्गम तो सिद्धी न्यावा जी सुगम कृपा करुणी दातारा तरी साधीचे साधन द्वादशी विलंब न लावावा स्नानासी न होता भानु उदयासी भोजनासी बैसावे हेची विनंती परिसावी कृपाळुत्वे सिद्धी न्यावी तथास्तु मने भट गोसावी समुदाय ऋषीरावो स्नानाते गेला ऋषीचा मेळ नृपपातला त्वरे पाकशाळा 60 खंडी अन्न गोळा 1,00,000 कवळी दुर्वासू इतर मंडळी 60 सहस्र अन्ने पचविली षडस्र राये सावरून स्नान संदेश देवार्चनासी बैसला षोडशोपचारे पूजा अर्पुनिया गरुड ध्वजा पंचमहायज्ञ महाराजा करोनी बैसला निवांत राव बैसला मार्ग लक्षित तव दिन कर उदय होऊ पाहत साधन वेळा तेने साधित राव मनात गजबजला मनोनिया लवळ सवडी दूत धाडिले अति तातडी ते लक्षुनिया गंगेची थडी ऋषीराया हकारिले एरीकडे गंगातीरी अघमर्शन ऋषी करी कोणी शिरोनी जळा माझारी स्नाने बरी सारी ताती कोणी करीती स्तोत्रपाठ कोणाचे न हालती ओठ जप करीती एकनिष्ठ कोणी निळकंठ आराधिती ऐसे ब्राह्मण ठाई ठाई गुंतते झाले ते समयी तव राजदूत पाहोन हृदयी घाबरेपणे बोलती म्हणती महाराजा सत्वर पाहात असे जी नृपवार भोजनाते होतसे उशीर चलावे सत्वर स्वामिया प्रत्युत्तर न देती बापुडी एक धरून नासिक बोडी एक उघडी करून शेंडी लवडसवडी झाडिती तव करोनिया अघमर्शन दुर्वास बोले वचन अद्यापि झाले नाही ध्यान जपतर्पणी विधियुक्त भान उदय न होता केवी अर्घ्य तर्पणाची वार्ता जाऊनी सांगा नृपनाथा विधी विधनता सारुनी येऊ आम्ही ब्राह्मण नसो अन्नार्थी स्नान संध्या सारून परती बैसावे येऊन पंक्ती तैसी आमुची स्थिती नसेची जे न करीती संध्या स्नान विधियुक्त तिळ तर्पण तैसेची सारिती भोजन तरी ते ब्राह्मण नव्हेती शूद्रवत ते नर जान रवरवी तयाचे पितृगण काय ब्राह्मण कुळी जन्मोन सार्थक कवन जन्माचे तरी जाऊनी सांगा रायासी क्षण एक अवकाश भोजनासी सारोनिया नित्य नेमासी समुदायासी येतसो ऐसे ऋषींचे उत्तर ऐकोन दूत परतले सत्वर जेथे असे नृपवर सांगती सत्वर वृत्तांत नृपे ऐकून वचनासी परम संकोचित मानसी म्हणे विघ्न दिसे द्वादशी न साधे साधनासी आजी पै तरी उपावो करावा कवन परम कोपिष्ट दुर्वास जान शाप देईल न लागता क्षण परम विघ्न उदेले हे आजपर्यंत साधनासी पाही अपायो घडला नसे काही अहो देवा हे काही कैसी नवाई उदेली ऐसी चिंता करिता हृदयात परमसंचित नृपनाथ तव संधी पातली त्वरित साधन वेळा द्वादशी मग नृपे विचारून मानसी करिता झाला महायज्ञासी नैवेद्य अर्पुनी महाविष्णूसी देवतीर्थासी प्राशिले सिद्ध करून आयती मार्गलक्षित नृपती स्वस्थ बैसलासे चित्ती ऋषी मार्ग लक्षितेस एरीकडे गंगातीरी ऋषी ते जानवले अंतरी मग उठता झाला झडकरी समुदायासी ऋषीरावो परम लगबगे ते अवसरी पातले नृपाची या महाद्वारी करोनिया जय जयकारी म्हणे सत्वर सारी यज्ञाते करोनी पंचमहायज्ञाते नैवेद्य अर्पी देवाते उशीर जाहलासी भोजनाते तुझी व्रतांते नृपवरा राये ऐकोनिया वचन म्हणे सकळ विधी सारून करोनिया तीर्थग्रहण साधन वेळा साधिली आता भोजन मात्र असे उरले ऋषी म्हणे आहा काय केले तू ते तव भोजन घडले शेष उरले ते ब्राह्मणाते तीर्थप्रसाद ग्रहण करिता तरी भोजना समानची तत्वता आम्ही नसेऊची आता शेष अन्न नृपवर्या तू तव परम सुज्ञ राया केवी आचरलासी हे क्रिया म्हणून परम क्रोध ऋषीवर्या हृदया माझी उपजला म्हणे चांडाळा पाही आता मज ऋषी ते उपेक्षून तत्वता माझा महिमा तुवा नेनता
केविया व्रता साधिले क्रोधे धराधरा कापतसे दोन्ही अधरपुटी हालतसे सर्वांगी क्रोधे लवतसे काय बोलतसे राया ते गर्व जाहला तुझिया मानसी मीच सांधितो द्वादशी तरी स्वीकारी आता शापासी भोगी गर्भवासी शतजन्म ऐसा शाप ऋषी वंदता घाबरा झाला नृपनाथा म्हणे केऊता उदेला अनर्था म्हणून कापत थरथरा पहा केवडा अनर्थ राया ते अभिमान ओढवला तया ते अभिमान न साहे भगवंता ते प्रियतया ते निराभिमान कर्म करिता तो परमप्रिय भगवंता या लागी न धरिजे अहंता जाणते पुरुषांनी पुण्यमार्ग आचरता पहा हो तेथे उत्पन्न झाला अपाहो मनोनी नाचरावे हा हो जनी ऐसे न म्हणावे जे पुण्यकर्म आचरले ते केवी वाया गेले ऐसे न म्हणावे वहिले ते एका सावधान भावे विन देवादी देव केवी आतुडले पहा हो परी केलिया कर्माचा निर्वाहो देवादी देव संपादी जैसे उत्तम भूमीसी कण पेरिता होय वर्धमान जरी अपूर्ण झाला घन परी न जाय कण तेथीचे ऐसी सत्पात्री दान देता ते वाया न जाय तत्वता किंचित कृपाघन ओसरता पीक हाता लागतसे मनोनिया अनन्य भावे निराभिमाने कर्म करावे तेची प्रिय कर माधवे भावार्थ बळे करोनिया असो आता हे समग्र कथा भाग राहिला दूर कर जोडुनिया नृपवर उभा समोर ऋषींच्या म्हणे स्वामिया महाराजा कवन अपराध देखिला माझा म्हणून शाप दिदला ओजा हे अधोक्ष जा मानेना ऋषी म्हणे ते समयी तू तीर्थ ग्रहण करून पाही माझे वचन असत्य नाही भोजना बैसविसी आम्हा ते पहा केवडे संकटी नृपवर व्यसनी पडला साचार परिकृपाळू तो सर्वेश्वर जाणे अंतर सकळांचे न पाचारिता ऋषीवरा आले समुदायासी मंदिरा तरी माघारे दवडिता नृपवरा अश्लाल वाद्ये दिसे की या लागी ग्रही पातलिया भूसर तयाचे आतिथ्य करावे फार तोषवून तयाचे अंतर आशर्वचना ते घेईजे रिक्त हसते दवंडिता पाही कठोर वचन बोलता तेही तेने तो संतापून हृदयी अंतकरणी शापितसे जरी द्यावया नाही धन तरी करवा बरवा कीजे सन्मान परिवित्त असोनी न देववे दान हे विहितपण साजेना तरी थोडे अथवा फार देऊनी तोषवावे अंतर मग कृतज्ञता द्विजवर सहजची येऊ पाहे असंतुष्टा द्विजा नष्ट हे प्रतिपाद्य वेद प्रतिष्ठा या लागी कर्म श्रेष्ठा विधी वाटा आचरिजे ऐसे कर्म अंबरीश करिता प्राप्त झाला नाश मग हृदयी आठवी रमा विलास केला ध्यास बहुतेने म्हणे वैकुंठवासी रमाधवा धावके वारिया केशव मी तव अनुसरलो जीव भावा तुझिया सेवा जगदीशा ब्राह्मण तव तुझे मुख ऐसे जाणोनिया निष्ठंक व्रत आचरलो एकनिष्ठ केवी हे अरिष्ट उदेले कवन पातकाची राशी मनोनी क्रोध आला तुझसी या लागी शापितसे ऋषी कवन उपायासी करू आता तुझेची मुख हे ब्राह्मण जाणुनी मांडिले अन्नदान आणि तुझेची मुखे शापवचन उचितपण केवी देवा तरी कृपाळू तो दीनोद्धार ऐसी बोलते विधिहर तरी ऋषी वचनाचा वनवा थोर शांत करी कृपाघने हे देवादी देवा कृपाघना दयाळुवा अघनाशना दीनोद्धारा पतित पावना असुरमर्दना दयानिधे तू तव कृपेचा सागर ऐसे वदताती ऋषेश्वर तेथे ऐसे ही लहरी क्रूर पातली हरिहरा न लोटे कवन पातकाचा ठेवा मी तव आचरलासे देवा मनोनी न एची करुणा हृदयी केशवा तुझिया गर्भवासाचा चुकवावा पंथ या लागे की जे दान तपव्रत तेथेही होतसे आघात तरी समूळ मात उडे की तरी दीनवत्सलता ते कैसी केऊती गेलीसे ऋषिकेशी सांगपा आम्हा दिनासी विचारून मानसी गोविंदा पहा करिता अन्नदान राया ते ओढवले महाविघ्न तोची प्रत्यय मज लागून आला जाण तात्काळी ब्राह्मण भोजन केले प्रथम दिवशी प्रचित देखिले प्रांत काळासी न येता न देता
दुर्जनासी गाठी पडली तात्काळी. तयाने ओढून नेले राजद्वारी उभे केले, कारागृहा ते भोगिले अस्त मीत असनात. प्रभून करी वचना न्याये, खोट्याचे खरे केले पाहे. दंड पावलो लवलाहे, रौप्य नाणे ऋषी संख्या. ऐसा पुण्यमार्गाचा प्रादुर्भाव, तात्काळ फळला पहा हो. अंबरीशा ते तोची न्यावो, घडे पहा हो अनयासे. मग करुणा स्वरे अनंत, आळविता झाला नृपनाथ. सर्वांतरात्मा जगन्नाथ, कळले हृदयगत जरायाचे. म्हणे धावने न करिता, ब्रीद बडो पाहे तत्वता. मग माझी ही वत्सलता, केवी शोभे भूमंडळी. मग पवना ते टाकून मागे, गरुडा ते सोडून वेंगे. धावने केले लाग वेंगे, उभा उभी अंतरंगी उभा केला. एरीकडे नृप चक्र चूडामणी, जोडोनिया दयबद्ध पाणी. उभा ठेलासे ऋषी सान्निध्यानी, तो चक्रपाणी देखिला. सहस्र चपळे समान, तेज फाकले दे दीप्यमान. एकाएकी शेषशयन, येऊन उभा ठाकला. राये पाहाताच नयनी, दंडप्राय लोटांगणी. उभा ठेला बद्ध पाणी, स्तुती स्तवनी अनुवादे. दुर्वासे घातला नमस्कार, उभा समुदायेसे सत्वर. स्तुती वादे जगदीश्वर, ऋषेश्वर पूजितसे. ऐसे होता तये वेळी, बोलता झाला वनमाळी. नृपवरा पाहून ते वेळी, मुख कोमाले दिसतसे. मग बोलतसे नृपवर, कथिता झाला समाचार. म्हणे परम कोपिष्ट ऋषेश्वर, निरर्थक शापिले. ऋषी शापाचा वनवा, जाळू पाहे देह बावा. कृपाळू तू मेघ केशवा, शीतळ करी वर्षानी. ऐकून नृपाशी करुणा, बोले वैकुंठीचा राणा. म्हणे दुर्वासे न करिता विचारणा, शापिला राणा अंबरीश. आधीच मलमास विशेष, वरी द्वादशी तिथी सरस. नृप आचरता निर्दोष, तरी शापास आधार केऊता. द्वादशी ते ब्राह्मणाते, उदक अर्पिले जरी त्याते. तरी फळ लाभे अज्ञाते, स्वर्गी पितराते संतोष. जयाने व्रत केले द्वादशी, पार नाही त्याची या पुण्यासी. मी जनार्दन संतोषी, केवी तयासी अघातो. वरी केलिया अन्नदान, तयाचे पूर्वजा होय उद्धरण. न करी तरी रवरव दारुण, पितृगण भोगिती. ऐसीची पुण्यतिथीसी, नृप आचरता पुण्यराशी. तरी केवी बाधिजे तयासी, शाप भये ऋषीच्या. परी तपश्चरे आगळा मुनी, नेनुनी वदले शापवानी. तरी स्वयंमी चक्रपाणी, सोसीन चाचणी गर्भवास. ऐसे वचन केशवांचे, ऐकून ऋषी बोले साचे. शतजन्म गर्भवासाचे, वचन आमचे निघाले. तरी शापवानी एक, वरीचे शून्य टाकी एक. शेष उरे जो दशक, तो आवश्यक भोगिजे. त्याही माझी चतुर्भाग रीती, दोन्ही जलचरे दोन्ही वनचरेती. दोन विप्र दोन भूपती, रामकृष्ण तरिती जडमूड. ऐसा उशाप वदता वाचा, संतोष स्वामी दिनाचा. गर्भवास निरसील रायाचा, स्वयंतयाचा अंगीकारी. मग आनंदोनिया नृपती, ऋषी मेळासी श्रीपती. साधोनिया द्वादशी तिथी, कौतुक रीती दावित. विमान आणून तात्काळी, नृप उद्धरिला ते वेळी. ऐशी द्वादशी नवाळी, ऋषी मंडळी विलोकित. समस्ती करोनी जय जयकार, नमिते झाले शार्ङ्गधर. अदृश्य झाला सर्वेश्वर, इतुका प्रकार पै झाला. कथा भाग परम ऐकिला, म्हणोनी श्रोतिया सकळा. श्रवणद्वारे परिसविला, यव संपला पंचपर्व. इथे श्री मलमास महात्म ग्रंथ पद्मपुराणाचे संमत मनोहरसुत विरचित चतुर्थोऽध्याय गोडहा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.